नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आलोय आम्ही दत्त भवन. खूप नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11:15 वाजलेत. हातर्गीच्या धाब्यावर आलोय. आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झालं. सगळ्यांनीच आंघोळ केली मस्तपैकी. मी आहे, शेट आहे, अजून गणेश म्हणून एक अजून डोऱ्यांची गाडी आहे, तो पण आहे. शेट बसलेच समोर. आंघोळ वगैरे करून बघा कसे. त्यांनी नाही केली. मी आंघोळ केलेली आहे. गार पाणी होतं तरी मी आंघोळ केली, केलेली नाही. शेटने काय केलं, फक्त तो नाटपाय धुतले, डोकं वगैरे रुटले आणि म्हटले आता मी घरी जाणार आहे ना आज रात्री, तर घरी जाऊन चांगलं गरम पाणीने करतो. गार पाणी आहे खूप. रात्री बेळगावला काकटीला येऊन झोपलो होतो. 4:30 वाजले पाटे. त्याच्यानंतर सकाळी शेट्टी गाडी काढली. आता आलो हातर्गीला आणि चालले. आता अजून वस्तात नाही बहुतेक इथं, त्याच्यामुळं टाइम लागत. मग पुढं खाऊयात. चला. 10:30 वाजलेत मित्रांनो सकाळचे. हातर्गीच्या ढाब्यावर आपलं आलं लक्ष्मी ढाबा. आंघोळ करायची डेअरिंग करत आहे आज. अजून पाणी बघितलं नाही किती गार आहे, पण करायला लागणारच, कारण की रविवारी आम्ही आंघोळ केली. त्यामुळं आज गुरुवार आहे. आमच्याबरोबर बघा गणेश शेट आहे, त्यांची पण गाडी आहे. आता संगतीच आहे. आम्ही पण आंघोळ करायला लागणार. आंघोळ करून घेऊयात पहिले. दुपारचे 4 वाजलेत. आलोय आम्ही दत्त भवन. खूप दिवसानंतर आलो दत्त भवनला. जेवण पावसात भिजलो आम्ही. कोल्हापूरच्या टोल नाक्यावर सगळं ओढलं झालं. स्टेपनी बदलायची होती. पप्पूची आमच्या गाडीला होती आणि आमची त्याच्याकडे होती, ती घेतली. स्टेपनी बदलताना पाऊस आला जोरात, सगळं भिजलो. आता आलोय दत्त भवनला जेवायला. मी गणेश सीट बसले. भूक तर लागली नाही नेहमीसारखं, पण जरा माफतच काहीच नाही, तर मागच्या वेळेस सारखा त्रास होणार. मागच्या वेळेस आम्ही जरा जास्तच केला. तर जेवूया मित्रांनो, निघूयात आता थोडा. जेवण आलेलं आहे आमचं. 2 रश्शे दिलेत आम्हाला, एक वेगळा आणि एक वेगळा. नॉर्मली एकच असतो. आम्हाला फॅमिली रूममध्ये बसवलं त्यांनी. जेवत आहे शेट बघा. शेटला दम पण नाही लागत, कधी खातो असं झालं. या जेवायला खूप दिवसातून आलो आम्ही, पण महिना तरी झाला असेल, महिन्याच्या पुढं झाला असेल. आता जेवूयात मित्रांनो. उमरतच्या टोल नाक्याच्या पुढं थांबलो मित्रांनो, चहा वगैरे प्यायला. गणेश एकाच जागी स्पॉटवर थांबल्या. आपल्या गाड्या इथं थांबल्यात चांगल्या स्पॉटवर. सगळं हिरवगार आहे. आता वातावरण पण एकदम गार झाले. भिजलो त्यात आम्ही कोल्हापूरमध्ये. स्टेपनी बदलता मागच्या साईडला सगळी शेती आहे, लांब डोंगर वगैरे. पालखीचे लोक या साईडला, गाड्या, सर्व हिरवगार दिसते. त्याच्यामुळं मस्त वाटतंय वातावरण. पाऊस नाहीये पण वातावरण झाले. कुंदनशेठ जातील आता इथून. मी सात्यावरून लोणंद मार्गे चौफुलावरून नावरा वगैरे करून रांजणगावला डायरेक्ट जाणार नाही. MIDC चोऱ्या वगैरे होतात असं सांगितलं, डिझेलचं वगैरे. त्याच्यामुळं मध्येच कुठेतरी ढाबा वगैरे बघून झोपूयात आणि सकाळी लवकर उठून मग परत जागेवरच पोचूया. आलंय मस्तपैकी.
ट्रॅफिक नाही आज, निवांत गाड्या चालल्यात. कराडला नॉर्मल ट्रॅफिक लागलं, आधीमध्ये कुठं ट्रॅफिक वगैरे नाही लागलं. दत्ताला जेवण झालंय त्यामुळे एकदम पोट गच्च झालंय. पण जेवलो तिथं की जरा आठवडा 2 आठवडे मटण खायची इच्छा नाही झाली, एवढं टाइम होतो एकदम. अजून 2 गाड्या आहेत त्याच्यात कुंदन शेट जाणार आहे, त्यांचीच वाट बघत आहेत मित्रांनी. ते आले की निघत. आम्ही चहा वगैरे पिले, इथं बसलेत कुंदन शेट. चहा पिऊन झाले आमचा, ते आले की चहा पिऊन निघत लगेच. मित्रांनो रात्रीचे 12 वाजलेत. आता रांजणगावच्या अलीकडे एक 12-15 किलोमीटर अलीकडं थांबलोय. एक नगर हायवे जास्तीत जास्त 2-3 किलोमीटरच असेल आपल्याला. एक राजस्थानी हॉटेल आहे, तिथं थांबलो. आता सकाळी 7 वाजता जरी उठून आपण गेलो तरी अर्धा तास पण नाही लागायचं पोचायला. त्यामुळं इथंच झोपू म्हटलं, कारण की मोठं पार्किंग वगैरे व्यवस्थित आहे, त्यामुळं इथंच झोपण्याचा निर्णय घेतला. तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग इथंच समाप्त करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.